नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील गुरव आणि तुम्ही पाहत आहात तुमचं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ICT गुरु वे टू हॅपी लर्निंग। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2020 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन पार पडलेल्या परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने पाहायचा ते आपण पाहणार आहोत। प्रथम आपण गुगलवर जाऊन या ठिकाणी YCMOU असं टाईप करणार आहे। त्यानंतर आपल्या समोर पहिल्यांदा YCMOU.digitaluniversity.ac ही लिंक येईल, त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे। यानंतर आपण मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन पोर्टलच्या मुखपृष्ठावर येऊ। या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील। त्यामध्ये रिझल्ट्स हा ऑप्शन आपल्या समोर येईल। आपल्यासाठी मी हा ऑप्शन झूम करून दाखवत आहे। पहा, या ठिकाणी रिझल्ट्स या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। यानंतर आपल्या समोर प्रोव्हिजनल रिझल्ट पाहण्यासाठी किंवा ऑनलाईन रिझल्ट पाहण्यासाठीचे पेज समोर येईल। हा रिझल्ट पाहण्यापूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांना एक महत्त्वाची सूचना आहे की ऑक्टोबर 2020 मध्ये ऑनलाईन एक्झाम जी झालेली आहे त्याचा रिझल्ट आज रोजी म्हणजे 31/10/2020 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट अजूनही लागलेला नाही आहे। टप्प्याटप्प्याने रिझल्ट मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचं काम चालू आहे असं आपल्याला दिसून येतं। त्यामुळं आपण निराश होऊ नका। आपला रिझल्ट जर दिसत नसेल तर आपण निराश होऊ नका। आपण रोज या वेबसाईटवर जाऊन रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा रिझल्ट पाहू शकता। आपण या ठिकाणी उदाहरणादाखल 2 विद्यार्थ्यांचे रिझल्ट पाहणार आहोत। या पेजवर आल्यानंतर आपण प्रथमतः क्लिक हिअर फॉर ऑनलाईन प्रोव्हिजनल रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत। पहा, या प्रकारचे इंटरफेस आपल्या समोर येईल। इथं एक्झाम इव्हेंट हा पहिला ऑप्शन आहे। या ऑप्शनमध्ये प्रथमतः आपण एक्झाम इव्हेंट निवडणार आहोत। आपला एक्झाम इव्हेंट आहे मे-जून 2020, परंतु आपल्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपल्याला ऑक्टोबरमध्ये परीक्षा द्यावी लागलेली आहे, परंतु आपण या ठिकाणी सिलेक्ट करत असताना मे-जून 2020 हा एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करणार आहोत। यानंतर आपण उदाहरणादाखल या ठिकाणी PRN नंबर इन्सर्ट करणार आहोत। 2017 017 000 901302। यानंतर आपण या ठिकाणी दिलेला जो कोड आहे किंवा कॅप्चा आहे तो कॅप्चा आपण इन्सर्ट करणार आहोत। O कॅपिटल P कॅपिटल 92 हा या ठिकाणी सर्च या बटनवर त्यानंतर क्लिक करायचं आहे। पहा, यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर रिझल्ट येतो। या रिझल्टमध्ये फ्यू हे बटन आहे, सीट नंबर आलेला आहे। फ्यू हे बटन आहे। या फ्यू बटनवर निळ्या कलरच्या ब्ल्यू कलरच्या या बटनवर आपण क्लिक करणार आहोत। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट येईल। अशा प्रकारे आपण कुठल्याही विद्यार्थ्याचा रिझल्ट पाहू शकतो। परंतु सध्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिझल्ट अजूनही अपलोड केलेले नाही, त्यामुळं आपण संभ्रमावस्थेमध्ये जाण्याची गरज नाही। तुम्ही चेक करत राहा। मुक्त विद्यापीठ टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट अपलोड करत आहे। आपण दुसरा PRN नंबर या ठिकाणी इन्सर्ट करणार आहोत। 2017 017 000 992774 आपण कॅप्चा चेंज करणार आहोत। M कॅपिटल WE7 मी पुन्हा एकदा सर्च करतो। पहा, या ठिकाणी रिझल्ट आलेला नाही। इथं म्हटलेलं आहे रिझल्ट इज नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी। आता हा विद्यार्थी देखील या विद्यार्थ्यानं देखील
आत्ताच परीक्षा दिलेली आहे, परंतु अजूनही याचा रिझल्ट डिक्लेअर केलेला नाही. याचा अर्थ असा नव्हे की या विद्यार्थ्याच्या रिझल्टला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे. तर टप्प्याटप्प्यानं सगळे रिझल्ट अपलोड केले जातील. आज 31/10/2020 आहे. तुम्ही उद्या 1 तारखेपासून रोज चेक करत राहा. लवकरच आपले रिझल्ट अपलोड केले जातील आणि आपला रिझल्ट लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.